काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी खळबळजनक दावा केलाय। आपल्याला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या येत आहेत, मात्र कितीही वेळा ऑफर आली तरी भाजपमध्ये जाणार नाही असं दिपकेंनी म्हटलंय। दिपकेंनी कोण धमकी देत आहे हे जाहीर सांगावं, उगीच भाजपची बदनामी करू नये असं आव्हान भाजपच्या नेत्यांनी दिलंय। सीजेपीला बाहेरून फंडिंग येतंय असा आरोप केला जातोय। मग केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी देखील दिपकेंनी केली आहे। नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनानंतर दिपके संभाजीनगरमधल्या आपल्या घरी परतलाय आणि विशेष म्हणजे सरकार विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या दिपकेंची शिंदेचे आमदार बच्चू कडूंनी भेट घेतली आहे। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयांचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? भाजपचे देशात 13 कोटी सदस्य आहेत, त्यापैकी कोणी अभिजित दिपकेंना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे, यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे, आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू। पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये।